तर लोकांमध्ये जाऊन काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना पाहायला मिळत आहेत। संजीव नाईक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जनता दरबाराच्या प्रश्नावरती भाजपचे नेते संजीव नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत, त्यावरती संजीव नाईक यांनी ही भूमिका मांडलेली आहे। जनता दरबार अनेक होतात, मात्र ठाण्यामध्ये होणाऱ्या गणेश नाईक साहेबांच्या जनता दरबारची खूप चर्चा आहेत। काय कसं नियोजन असणार आहे, काय असणार आहे? कल्पना आपल्याला असेल की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे की तुम्ही जितकं जनतेत संपर्क करणार, जितके जनतेचे प्रश्न सोडवतील, तेवढा हा आपण दिलेले शब्द आहेत, वचनं आहेत, ती पूर्तता होईल। आणि जनतेला खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी सांगितलेलं की लोकांमध्ये जाऊन काम करा। आणि नाईक साहेबांनी तर 20 वर्ष याचा चांगला अनुभव घेतलेला आहे आणि लोकांना अनुभव दिलेला आहे। तर त्याचीच आज पाहणी करण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळी आले होते। पोलीस डिपार्टमेंटची लोक आली होती, कलेक्टर साहेबांची लोक आहेत या ठिकाणी, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आणि त्या सर्वांनी हा कसा व्यवस्थित उद्या दरबार पार पडेल, लोकांना व्यवस्थित टोकन दिली जातील, त्यांचे अर्ज व्यवस्थित स्वीकारले जातील, त्या डिपार्टमेंटला कसं जाईल, या सर्व दृष्टिकोनातून सुरळीतपणे व्हावी या संदर्भामध्ये आम्ही आज बैठक केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की ठाण्यामध्ये आज 3 मंत्री त्या ठिकाणी तसं बघायला गेलं तर आहेत, शिंदे साहेब आहेत, नाईक साहेब आहेत, प्रताप सर नाईक साहेब। तर हे 3 मंत्र्यांनी आज अजून जोमानं काम करतील आणि लोकांची या ठिकाणी सेवा होईल। योगेश गुरुसह मिहिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।